ते मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर मला बऱ्याच ठिकाणी मला फोन यायला लागले की या विषयामध्ये तुम्ही बोलणार का. आता मला फक्त प्रश्न होता की तो हा सगळा गर्दीचा आजूबाजूच्या तुम्ही कसे याल काय याल, परंतु अधिकारी सांगितलं की नाही आम्हाला हरकत नाही, आम्ही येऊ, पण तुम्ही या पेडर रोड या संदर्भामध्ये बोलणार का. माझा आज सगळं आमदारांचं शिष्टमंडळ जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटून आलं. काल परवाकडेच एक बातमी आली होती की पेडर रोडचा ब्रिज हा रद्द करण्यात येत आहे. तर मला याचं लॉजिकच काही कळलं नाही या प्रकरणाचं, की ते पेडर रोडचे नागरिक आहेत म्हणून त्यांच्या गोष्टी ऐकायच्या आणि इतर ठिकाणी जिकडे फ्लायओव्हर होतात, जिकडे सर्वसामान्य जनता राहते ती निमूटपणे सहन करते आणि त्यांच्या घरावरनं फ्लायओव्हर जातात म्हणून सगळ्यांनी मान्य करायचं. आणि यांच्या इकडे फ्लायओव्हर करायचं असेल पेडर रोडला तर यांच्या इकडे राहणाऱ्या नागरिकांची चर्चा करायची सरकारने. म्हणजे हा दुजाभाव कसला मला कळलं नाही. आज संपूर्ण मुंबईमध्ये जिथे फ्लायओव्हरची गरज होती तिकडे फ्लायओव्हर बांधले गेले, जिकडे तुमचे काय स्कायवॉक बांधले गेले, ज्या स्कायवॉक वरनं कोणीही जात नाही तरी ते स्कायवॉक बांधले गेले, तो एक स्वतंत्र विषय, परंतु तो बांधला गेला. त्याच्यानंतर तुमचे ते मेट्रोसाठी म्हणून ते जे काही फ्लायओव्हर बांधलेले आहेत अख्खे, तिथे तर किती हजारो तिकडे दुकानं तोडली गेली, अनेक घरं जी होती ती बाजूला सरकवण्यात आली. तिथल्या लोकांनी तो ती काय मोनोरेलच ना मोनोरेल ती या शहराची आवश्यकता आहे म्हणून सगळ्या लोकांनी निमूटपणे सहन केलं. आज बाकीच्या शहरांमध्ये देखील तीच अवस्था आहे. लोक की बाबा शहराची गरज आहे, तिथे समजा बॉटल नेक होत असेल किंवा बाबा तिथे ट्रॅफिक जॅम होत असेल तर इथे फ्लायओव्हर होणं गरजेचं आहे. अशा प्रकारची जर लोक सर्वच जनता ती जर समंजसपणे या गोष्टी स्वीकारत असेल तर पेडर रोडचेच नागरिक असे काय लागून गेले की त्यांच्याबरोबर सरकारला चर्चा करावी लागते आणि मग त्यांना जर मान्य नसेल तर तिकडचा ब्रिज तिकडचा फ्लायओव्हर होत नाही. मला याचं मला गणितच कळलं नाही. आणि म्हणून आज आमच्या शिष्टमंडळाने सकाळी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की उद्या जर समजा इथे पेडर रोडचा फ्लायओव्हर प्रश्न असा आहे की तो शहराला गरजेचा आहे का आता तिथे, जर असेल तर तो झालाच पाहिजे. त्याच्यामध्ये कुठची आडकाठीमध्ये येता कामा नये त्या सगळ्या गोष्टीला. आणि इतर काय पर्याय मला माहिती नाही, परंतु ती गोष्ट होणं गरजेचं आहे. आपण रोजच्या रोज तिकडे बघत असतो की तो संपूर्ण बॉटलनेक झालेला आहे आणि तिकडे सतत ट्रॅफिक जॅम असतो, पोलिसांवरती ताण असतो, ट्रॅफिक पोलिसांवरती ताण असतो त्या सगळ्या गोष्टींचा. आणि तिकडे कोणतरी सांगते म्हणून तुम्ही फ्लायओव्हर करायचे नाही. तर मला जयंत पाटलांचं मला काही कळलंच नाही. मला असं वाटतं जयंत पाटील तिकडे वरती कुठे राहतात, तिकडे आता कुठे राहायला गेलं ते वरचा रस्ता कुठचा येतो माउंट रोडला तिकडे त्याचा बंगला आहे ना, त्याच्यामुळे बहुधा ते पण पेडर रोड वरती झाले असतील म्हणून त्यांना असं नको असेल. परंतु आज सकाळी मुख्यमंत्र्यांची बोलल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की मला याची काही कल्पना नाही, अशा प्रकारचा कुठचाही फ्लायओव्हर रद्द केलेला नाही. आनंदाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये काय. परंतु या आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये त्यांच्यामध्येच एकमत नसेल तर कसं काय होणार. तो त्यांचा भाग झाला, राजकारणाचा भाग मला म्हणत आहे, त्याच्यामध्ये काय पडायचं नाहीये. परंतु हा फ्लायओव्हर होणं गरजेचं आहे. हा जर फ्लायओव्हर झाला नाही, जर गरजेचा असेल आणि असून जर तो फ्लायओव्हर झाला नाही तर यापुढे महाराष्ट्रात मी एक मिनिट पहिल्यांदा सांगतो, मी कुठच्याही प्रगतीच्या आड येणारा माणूस नाही. किंबहुना मला असं वाटतं या शहराची प्रगती झालीच पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातच माझं पाऊल पडतं. परंतु हे जर असं उदाहरण जर होणार असेल की इथल्या फक्त पेडर रोडच्या नागरिकांसाठी म्हणून तिथे त्यांना नकोय म्हणून तो जर फ्लायओव्हर होणार असेल तर याच्यामुळे मुंबई शहरामध्ये जिकडे जिकडे फ्लायओव्हर होती तिथल्या स्थानिक लोकांशी तुम्हाला चर्चा करूनच फ्लायओव्हर बांधावे लागतील. किंवा कुठचीही गोष्ट डेव्हलपमेंटची करायची असेल तर मग स्थानिकांना विचारावं लागेल. बाकीच्यानी सगळ्या गोष्टी निमूटपणे सहन करायच्या आणि फक्त यांच्यासाठी म्हणून कायदे वळवायची किंवा बदलायची असं घडू नये. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टींचं निवेदन दिलेलं आहे आम्ही. आणि आता बघू मुख्यमंत्री काय करतो. पण माझं असं म्हणणं आहे की प्रश्न असा आहे की प्रत्येकाचं मत आहे ना, प्रत्येकालाच मत आहे ना की माझ्या घरावर फ्लायओव्हर जावा की न जावा. आज कित्येक फ्लायओव्हर असे बांधले गेलेले आहेत मुंबईमध्ये, आपण बघतो जाऊ की त्या फ्लायओव्हर मध्ये आणि त्या घरांमध्ये साधारणपणे 2 ते 3 मीटरचा फरक आहे.
आपण या शहराचे या राज्याचे आपण नागरिक आहोत. मला असं वाटतं या गोष्टी प्रत्येकाने स्वीकारल्या पाहिजे आणि तिकडे जर ती गोष्ट ज्या गोष्टींची गरज असेल तर ती व्हायला पाहिजे गोष्ट. मला बहुधा माझ्याच एका कार्यक्रमामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं आशाताईंनी की त्या कुठच्या एका राज्याच्या नसून त्या भारतीय आहेत. आता दुबळं राहता येतो की मला माहिती नाही, परंतु त्या जर त्या भारताच्या नागरिक आहेत तर मला असं वाटतं पेडर रोडचा फ्लायओव्हर देखील भारतीयांसाठीच होणार आहे. आणि मी आता जेव्हा त्यांचं गिनीज बुकात जेव्हा नाव लिहिलं तेव्हा त्यांना घरी भेटण्यासाठी गेलो होतो परळला. आपण सगळे होतो तिकडे परळला, त्या बिल्डिंगच्या बाहेरच फ्लायओव्हर आहे. म्हणजे आम्हाला त्यांच्या बिल्डिंग इमारतीमध्ये जाण्यासाठी म्हणून त्या फ्लायओव्हरच्या खालूनच जावं लागलं ते इमारती. आता जो परळला समजा फ्लायओव्हर पाहता ज्या गोष्टी जिकडे व्हायला पाहिजे त्या गोष्टी तिकडे व्हायला पाहिजे. दुसरं तांत्रिक कारण जे पेडर रोडचे निवासी देतात ते असेल की जो चढण जी पूर्ण आहे जी टेकडी ती भूकंप प्रवण आणि त्या तेवढाच याला कुठं साक्षात्कार झाला त्याचा काही अभ्यास आहे त्याच्यामध्ये. नाही समजा या एरियात भूकंप झाला तर फक्त पेडर रोड हलला काहीतरी काय. आता हे टेकड्यांवरती मलबारीला लोक राहतात, इथे पालीला लोक राहतात, म्हणजे तेवढ्या टेकड्या असतात ना. भूकंप झाल्यावर भूकंप झाला की सगळीकडेच होतो तो का फक्त तिकडेच होतो. कोण विद्वान आहेत मला माहिती नाही. आज मुख्यमंत्र्यांनी प्रेस रिलीज काढलाय लोकांच्या जनसुनावणी जी आहे ती कंटिन्यू राहण्यासाठी. करेक्ट. म्हणजे पेडर रोडच्या बाबतीत फक्त होता कामा नाही, हे महाराष्ट्रात जिकडे फ्लायओव्हर बांधले जातील तिथल्या संपूर्ण जनतेची तुम्ही सुनावणी घेतली पाहिजे, त्यांचं मत तुम्ही घेतलं पाहिजे. मग तुम्हाला फ्लायओव्हर बांधायचे का मोनोरेल घालायचे का स्कायवॉक घालायचे ते त्याच्यानंतर. नाही, प्रश्न असा आहे एक गोष्ट लागेल त्याला. जर पेडर रोडला होणार असेल तर आपल्या ठिकाणी पण होणार. बाकीच्या निमूटपणे सहन करायचं आणि फक्त इकडे जनसुनावणी होणार असं नाही होऊ शकत. असोसिएशन जे आहे ज्याला विरोध करते त्यांचा एकनाथ चौधरी भूमिका आहे की फ्लायओव्हरला विरोध करण्याचा किंवा मराठीमध्ये सुनावणी घेणार नसतो. त्या रेसिडेंट असोसिएशनला तुम्ही कुठे दर्शवणार नाही. मला असं वाटतं हे बघा, पहिली गोष्ट मी एवढंच तुम्हाला सांगतोय की याच्या पुढे जर समजा तिकडे सुनावणी होणार असेल तर या पुढच्या जेवढ्या डेव्हलपमेंट होतील तिकडे तुम्हाला जेवढ्या सुनावणी ही करावीच नाही. फक्त त्यांच्यासाठी म्हणून तो कुठचाही फ्लायओव्हर रद्द होणार नाही. शहराची कुठलीही अरेंजमेंट जर समजा तुम्हाला ज्या काही गोष्टी करायच्या प्रगती ज्या काही डेव्हलपमेंट करायचं ती कुठच्या तरी एका पॉकेटसाठी म्हणून थांबणार नाही. मी तुम्हाला हेच सांगतो की ही कसली उदाहरणं आहेत. याला काय सांगायचं म्हणजे साधी गोष्ट आपण लक्षात घ्या की ह्या मुंबईमध्ये या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या शहरांमध्ये आज बहुसंख्येने परप्रांतात लोक येत आहेत, इतक्या मोठ्या संख्येने लोक इथे येत आहेत, इतक्या गाड्या वाढत आहेत, इतके प्रॉब्लेम झाले. या सगळ्या प्रॉब्लेम वरती कधी मतप्रदर्शन करताना पेडर रोडवाले दिसले नाही तुम्हाला की गाड्या वाढतायत, लोक वाढतायत, लोकसंख्या वाढते, शहराची कपॅसिटी नसताना लोक भरभरून येतात इथे, याच्याबद्दल कोणी बोलताना दिसले नाही तिथे लोक. आणि मग त्याच्यासाठी म्हणून जेव्हा तुम्ही सोय करताना जेव्हा फ्लायओव्हर्स किंवा ब्रिजेस जेव्हा या सगळ्या गोष्टी बांधता मग उद्या वरळी सीपेसवाल्यांनी पण त्याला ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं. मग उद्या आम्ही पण येऊ शिवाजी विभागवाले की आमच्या समुद्राच्या मध्ये एक ब्रिज येतो म्हणून. याला काही अर्थच नाही ना. मूळ शहराचे जे विषय आहेत, जे शहराचे प्रॉब्लेम्स आहेत याच्याबद्दल ही लोक कधी काय कोण तिथे काय रेसिडेंट्स तुमचे काय असते ते कधी बोलताना दिसले. दीड वर्ष जवळपास जनसुनावणी काम उशिरा सुरू झाले नाही. मनसेचं काय अल्टिमेटम असेल की एवढ्या दिवसात सरकारने काम सुरू करावं. ते माझं असं म्हणणं हे झालं पाहिजे बरं का. आता ते मी काय इंजिनियर नाही की इतक्या दिवसात झाल्यानंतर तो इतक्या दिवसात पूर्ण झाला पाहिजे वगैरे. हा फ्लायओव्हरचा तिकडे गरज असेल तर तो झालाच पाहिजे. मुख्यत्वे ठेवण्याचं कारण म्हणजे मंगेशकर कुटुंबियांचा त्याच्यात सुद्धा दत्ताताई आणि आशाताईंचा विरोध. दत्ताताई आणि आशाताईंचा विरोध मावळा म्हणून ते प्रयत्न करणार. ते मला असं वाटतं की या संदर्भामध्ये फक्त त्यांना पुढे केलेलं आहे. कळलं का. हे बाकीचे जे पेडर रोडचे सगळे रहिवासी आहेत ना यांनी फक्त ही दोन नावं फक्त पुढे केलेली आहे. बाकी अजेंडा त्यांचाच आहे.
या पेडर रोडवरल्या लोकांचं. त्यांनी मला असं वाटतं आशाताईंनी किंवा दिदींनी ह्याचं विधान करून आता मला असं वाटतं 4-5 वर्ष झाली असतील. बरोबर, 10 वर्ष झाली. म्हणजे त्यांच्या विधानाचा एको अजून 10 वर्ष चालू आहे. माझं असं म्हणणं आहे की राज्य सरकारला जर या शहराची जर ही गरज आहे या गोष्टींची तर ती गोष्ट झाली पाहिजे. माझं असं मत आहे की जयंत पाटलांनी तुमचा रॉयल स्टोन ना तिथून बोजा विस्तारा उचलावा, उपनगरात जाऊन राहावं आणि रोजच्या रोज मंत्रालयात जाऊन दाखवावं. कळलं का? यांना इथून जायला सोपं पडतं.